आगमन काळातील दुसरा रविवार, वर्ष पहिले. यशया या पुस्तकातून घेतलेले वाचन. ईशायच्या खोडाला धुमारा फुटेल, त्याच्या मुळातून फुटलेली शाखा फळ देईल. परमेश्वराचा आत्मा, ज्ञानाचा आणि समंजसपणाचा आत्मा, सुसंकल्पाचा आणि सामर्थ्याचा आत्मा, परमेश्वराच्या ज्ञानाचा आणि भयाचा आत्मा त्याच्यावर राहील. परमेश्वराचे भय धरण्यात त्याला आनंद वाटेल. तो डोळ्यांनी पाहील तेवढ्यावरूनच न्याय करणार नाही, कानांनी ऐकेल तेवढ्यावरूनच तो निर्णय देणार नाही, तर तो दुबळ्यांचा न्याय यथार्थतेने करील. पृथ्वीवरील दिनांच्या वादाचा यथार्थ निर्णय देईल. तो आपल्या मुखरूप नेत्राने पृथ्वीचे तारण करील. आपल्या मुखाच्या फुंकराने दुर्जनांचा संहार करील. धार्मिकता त्याचे वेष्टन आणि सत्यता त्याचा कमरबंद होईल. लांडगा कोकराजवळ राहील, चित्ता करडाजवळ बसेल. वासरू, तरुण सिंह आणि पुष्ट बैल एकत्र राहतील. लहान मूल त्यांना हाकील. गाय आणि अस्वल एकत्र चरतील, त्यांचे बच्चे एकत्र बसतील. सिंह बैलाप्रमाणे कडबा खाईल. तान्हे बाळ नागाच्या बिळाजवळ खेळेल. तान्हे मूल पुरुषाच्या बुबुळाला हात लावेल. माझ्या पवित्र डोंगरावर तो कुठेही उपद्रव देणार नाहीत किंवा नासधूस करणार नाहीत, कारण सागर जसा जलपूर्ण आहे तशी पृथ्वी परमेश्वराच्या ज्ञानाने परिपूर्ण होईल. त्याचे निवासस्थान गौरवयुक्त होईल. त्या समयी राष्ट्रांकरिता ध्वजवत उभारलेल्या ईशायच्या धुमाऱ्याला राष्ट्रे शरण येतील. प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. प्रतिसाद. त्याच्या कारकिर्दीत न्यायीपणाला बहर येईल. हे प्रभू, राजाला आपल्या न्यायनीतीचे वरदान दे. या राजपुत्राला आपली न्यायपरायणता दे, म्हणजे तू तुझ्या प्रजेचा योग्य रीतीने न्यायनिवाडा करील. तुझ्या गरीब प्रजेला न्याय देईल. त्याच्या कारकिर्दीत न्यायीपणाला बहर येईल. त्याच्या कारकिर्दीत न्यायीपणाला बहर येईल आणि चंद्र लोप पावेपर्यंत सर्व शांती नांदेल. एका समुद्रापासून दुसऱ्या समुद्रापर्यंत, युफ्राटीस नदीपासून पृथ्वीच्या सीमेपर्यंत त्याचे साम्राज्य पसरेल. त्याच्या कारकिर्दीत न्यायीपणाला बहर येईल. त्याचा धावा करणाऱ्या गरिबाला तसेच गरजवंत आणि असहाय्य लोकांना देखील तो सोडवेल. गरीब आणि गरजवंत ह्यांच्यावर तो दया करील. गरजवंतांच्या जीवांचे तो रक्षण करील. त्याच्या कारकिर्दीत न्यायीपणाला बहर येईल. त्याचे नाव चिरंजीव होवो, सूर्यासारखे अनंत टिको. त्याच्या नावाने लोक आपणास धन्य म्हणत. सर्व राष्ट्रे त्याच्या नावाला धन्यवाद देवत. त्याच्या कारकिर्दीत न्यायीपणाला बहर येईल. पौलाचे रोमकरस पत्र यातून घेतलेले वाचन. बंधुजन हो, शास्त्रापासून मिळणाऱ्या उत्तेजनाच्या आणि धीराच्या योगे आपण आशा धरावी. म्हणून जे काही शास्त्रात पूर्वी लिहिले ते सर्व आपल्या शिक्षणाकरिता लिहिले. आता तुम्ही एकमताने आणि एकमुखाने आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा जो पिता आणि देव, त्याचा गौरव करावा म्हणून धीर धरा आणि उत्तेजन देणारा देव असे करो की ख्रिस्त येशूप्रमाणे तुम्ही परस्पर एकचित्त व्हावे. देवाच्या गौरवाकरिता ख्रिस्ताने तुमचा आमचा स्वीकार केला, तसा तुम्हीही एकमेकांचा स्वीकार करा. मी म्हणतो, देवाच्या सत्याकरिता ख्रिस्त सुनता झालेल्या लोकांचा सेवक झाला, अशासाठी की पूर्वजांना दिलेली अभिवचने त्याने निश्चित करावी आणि परराष्ट्रीयांनी त्याच्या दयेमुळे देवाचा गौरव करावा. परराष्ट्रीयांमध्ये मी तुझे स्तवन करीन आणि तुझ्या नावाचे स्तोत्र गाईन, असे शास्त्रात लिहिले आहे. प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. हालेलुया, 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 हालेलुया. परमेश्वराचा मार्ग तयार करा, त्याच्या वाटा नीट करा. सर्व माणसे देवाने केलेले तारण पाहतील. हालेलुया, 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 हालेलुया. मत्तई लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. बाप्तिस्मा करणारा योहान उदयास आला आणि यहुदियाच्या रानावनात उपदेश करू लागला. पापाबद्दल पश्चाताप करा, कारण स्वर्ग राज्य जवळ आले आहे. ज्याच्याविषयी प्रवक्ता यशया बोलला होता तो हाच. तो म्हणाला होता, रानावनात कोणीतरी घोषणा करीत आहे, प्रभूचा मार्ग सिद्ध करा, त्याच्यासाठी सरळ मार्ग तयार करा. योहान उंटाच्या केसाचे कपडे घाली
त्याच्या कमरेला चामड्याचा पट्टा असे. रान, मध आणि टोळ यावर तो निर्वाह करी. यरुशलेम, साऱ्या यहुदिया आणि यार्देन नदीच्या आसपासचा प्रदेश यातले लोक त्याच्याकडे लोटू लागले. ते आपली पापे पदरी घेत आणि त्याच्या करवी यार्देन नदीत बाप्तिस्मा घेत. परंतु अनेक पुरुष आणि सदुकी बाप्तिस्मा घेण्याकरिता आपल्याकडे येत असलेले पाहून योहान त्यांना म्हणाला, अहो सर्पाच्या पिल्लांनो, देवाचा कोप होणार तेव्हा त्यातून तुमची सुटका होईल असे तुम्हाला कोणी सांगितले? तुम्ही आपल्या पातकांचा त्याग केला आहे असे आपल्या करणीने सिद्ध करा. अब्राहम आमचा पूर्वज आहे असे म्हणायचा विचार करू नका. मी सांगतो की अब्राहमसाठी देव या दगडातून संतती निर्माण करू शकेल. वृक्षाच्या मुळावर आता कुऱ्हाड रोखलेली आहे. चांगले फळ न देणारे एकूण एक झाड तोडून अग्नीत टाकले जाईल. तुम्ही पश्चाताप केला हे दर्शविण्यासाठी मी तुमचा बाप्तिस्मा पाण्याने करतो. पण माझ्यानंतर येणारा माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे. त्याची पादत्राणे वाहून न्यायची माझी लायकी नाही. तो पवित्र आत्म्याने आणि अग्नीने तुमचा बाप्तिस्मा करील. खळ्यावरले धान्य पाखडून गहू आपल्या कोठारात साठविण्याकरिता तो सूप घेऊन तयार आहे, पण भुसा मात्र तो न विझणाऱ्या अग्नीत जळून टाकेल. प्रभूचे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. आगमन काळाच्या पहिल्या भागात, पहिला रविवार ते 16 डिसेंबर, ख्रिस्त सभा आपल्याला प्रभूच्या पुन्हा येण्याची तयारी करण्याविषयी मार्गदर्शन करीत आहे. आजची वाचने त्या संदर्भात आपल्याला 3 विचार देतात. गत वैभवाकडे परतणे. संत ग्रेगरी द ग्रेट म्हणतात, हे ख्रिस्ती मनुष्या, तू पाप करतोस तेव्हा केवढ्या मोठ्या उंचीवरून खाली पडतोस त्याची जाणीव ठेव. आजच्या पहिल्या वाचनात यशाया संदेष्टा कापलेल्या झाडाच्या बुंध्याची उपमा वापरतो. इस्रायली लोकांवर परकीयांनी हल्ला केला होता. 12 वंशांपैकी केवळ यहुदाचा वंश उरला होता. तो दाविदाचा वंश होता. इशाय हा दाविदाचा बाप होता. त्या इशायच्या बुंधाला धुमारा फुटेल, म्हणजेच त्याचे गेलेले वैभव परत येईल. आगमन काळात आपणही अशीच आशा बाळगत जीवन जगायचे असते. वो सुबह फिर आएगी. इतरांचा स्वीकार करणे. ख्रिस्त सभा ही यात्रेकरू ख्रिस्त सभा आहे. तिच्यात सतत नवनवीन सभासदांची भर पडतच जाणार आहे. प्रारंभीच्या ख्रिस्त सभेत यहुद्यांमधून पुष्कळ लोक ख्रिस्ती झालेले आहेत. परराष्ट्रीय जेव्हा ख्रिस्ती होऊ लागले तेव्हा यहुदी ख्रिस्ती लोकांनी त्यांना सुनता करण्यास भाग पडले. मात्र यरुशलेम येथे झालेल्या धर्मसभेत ठरविल्याप्रमाणे त्यांना सुनता न करताही ख्रिस्तावरील श्रद्धेद्वारे ख्रिस्ती धर्म स्वीकारता येऊ शकतो. संत पौल त्यासाठीच रोमच्या लोकांना आवाहन करतो की त्यांनी इतरांचा प्रेमाने स्वीकार करावा. न्यायाच्या दिवसाची जाणीव ठेवणे. आजच्या शुभवर्तमानात संत योहान बाप्तिस्ता दैवी न्यायाच्या दिवसासाठी 2 प्रतिमा वापरतो. झाडाच्या मुळाशी ठेवण्यात आलेली कुऱ्हाड आणि धान्य साफ करण्यासाठी वापरण्यात येणारी सूप. निष्फळ झाड व भूस अग्नीत टाकण्यात येईल, म्हणजे दुर्जनांना नरकाग्नीची शिक्षा होईल. सज्जन मात्र पवित्र आत्म्याच्या अग्नीने शुद्ध होऊन तेजाने तळपू लागतील.